जबाबदारी आहे की सगळ्या सोसायट्यांच्या बरोबर मिटिंगा करून 1-to-1 मिटिंगा करून विकास अधिकारी ब्रँच मॅनेजर त्यांनी सगळ्या सोसायट्यांच्या बरोबर मिटिंग करून त्यांचं काय काय अचिव्हमेंट्स आहेत, काय काय अडचणी आहेत हे आपण सगळ्यांनी बघायचं. टेंटेटिव्हली 5 तारखेच्या दरम्यान 5 एप्रिल ही मीटिंग घेईल किंवा आणखीन, कारण मला काय आजची मीटिंग बोलण्याचा मुख्य उद्देश राज्य सरकारने जी कर्जमाफी केलेली आहे त्या कर्जमाफीचा फायदा हा किती शेतकऱ्यांना होतोय. कारण राज्य सरकारने फक्त पीक कर्ज माफीच्या संदर्भातच घोषणा केलेली आहे, त्याचे निकष अजून जाहीर झालेले नाहीत की कोण कर्जमाफीला पात्र होणार आहे. त्याचे निकष ठरवण्याच्या संदर्भामध्ये आमचा मुख्यमंत्र्यांच्याकडे सध्याकडे खूप जोरदार प्रयत्न सुरू आहे आणि त्याचा बेनिफिट जर आपल्या सोसायटीला मिळणार असेल किंवा आधी शेतकऱ्याला मिळणार असेल तर शेतकऱ्याची परिस्थिती सुधारेल, सोसायटीला मिळणार असेल तर सोसायटीची परिस्थिती सुधारेल आणि सोसायटीची परिस्थिती सुधारली की आपण बँकेची परिस्थिती सुधारेल. म्हणून हा एक कार्यक्रम पुढच्या तुमचं मार्च एंडिंगचं टार्गेट पूर्ण करता करता हा पण एक्सरसाइज तुम्हाला सगळ्यांना केला पाहिजे आणि तुम्ही ज्यावेळेला हा त्या ठिकाणी हे करा तर त्यावेळेला त्याचा फायदा होईल. आपल्या तालुक्यात 59 विविध कार्यक्रम सहकारी संस्था आहेत, तर त्याच्यामध्ये थकबाकीदार सभासद जे आहेत ते साधारणतः 5749 सभासद आहेत. पैकी जे सरकारने सांगितलं होतं की जी तुम्ही त्याच्या वेबसाईटला कर्ज खाती अपलोड करा, आजच्या तारखेपर्यंत 5581 शेतकऱ्यांची खाती अपलोड झालेली आहे. 168 खाती अजून अपलोड व्हायची राहिलेली आहे. त्याच्यामध्ये काय अडचणी आहे या तुम्ही बघा. मयत कर्जदार किंवा आधार नसलेली कर्ज खाती 7 आहेत आणि इतर कारणामुळे जी अपलोड व्हायची खाती जी आहेत ती आता हे 168 मी जो आकडा वाचला त्याच्यामध्ये 7 आधार नसलेली आणि 161 ही इतर कारणामुळे अपलोड व्हायची शिल्लक राहिलेली खाती आहे. जी खाती अपलोड होणार नाही कदाचित त्यांना फायदा मिळणार नाही. आता हे झालं थकबाकीदार शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये. पण ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणानं कर्ज भरलेलं आहे, व्याज भरलेलं आहे, असे एकूण आपल्या तालुक्यामध्ये शेतकरी आहेत ज्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर सरकार देणार आहे वेळेवर परतफेड पीक कर्ज केल्यामुळे. ती शेतकरी संख्या आहे 24,501. अपेक्षित खाती 39,338. विभाग पातळीवर जमा झालेली खाती 39,338. अपलोड झालेली खाती 39,338. हे शेतकरी त्या 50,000 रुपयाचं वेळेवर कर्ज भरल्यामुळं त्यांना जो 50,000 रुपये देण्याच्या संदर्भामध्ये सरकारने जी घोषणा केलेली आहे तर त्याच्यामध्ये खाती आली पाहिजे. हे तुम्ही सगळ्यांनी बघायचे. बँक आपली चांगलीच आहे, चांगलंच काम करते, पण आपण या सगळ्या गोष्टी बघून शेवटी शेतकरी टिकला, शेतकरी जगला तर आपली महाराष्ट्राची उन्नती होईल, नाहीतर नाही होणार. तर त्या ठिकाणी तुम्ही सगळे सुरक्षित आहात. मला वाटतं बँक पगार पण चांगला देत असेल सगळ्यांना. ते ब्रँच मॅनेजरला साधारण किती पगार असतो? 80-90 हजारापर्यंत
मला वाटतं माझ्या बाजूने हे ठीक आहे. NPAची आपण चर्चा केली. आता हे सोसायट्यांचा आढावा घेण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आता मला असं वाटतं की कोणीतरी तुम्ही गायकवाड यांनी बसून तुम्ही पण त्या सोसायटीची चर्चा करा. जेवढं लवकर करता येईल करा. 31 मार्चच्या आधी जर करता आली तर जास्त उत्तम. म्हणजे त्या सोसायटीचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम सुटतील आणि जे लोक पात्र झालेले नाही तर अशी त्याच्यामध्ये आणखी लोक पात्र होतील. हे सगळं काम तुम्ही 31 मार्चच्या आधी करा. 10 तारखेला तुम्ही दुर्गाडे साहेबांना पण विनंती करेल की तुम्ही परत यायला लागलं तर तुमचं नेहमीच स्वागत आहे की चांगला गुण आहे का वाईट आहे मला माहीत नाही. पण माझं समाधान फार सहजासहजी होत नसतं कधीच. तुम्ही किती चांगलं काम केलं तरी मला ते कमीच वाटतं. कारण माझी एक विचार करण्याची जी पद्धत आहे ती एक आहे. आता दुर्गाडे सर तुम्ही आमचे संजयराव काळे बापूसाहेब सगळे का एक वॉर्निंग मी आपल्या बँकेला देऊ इच्छितो की आपला जी ग्रोथ आहे, जो व्यवसाय आहे आणि ज्याच्यामध्ये आपलं जे उत्पन्न आहे त्याच्यामधलं आपलं मेजॉरिटी उत्पन्न हे साखर कारखानदारीकडून मिळणारं उत्पन्न आपल्याला आहे. देसाई साहेब, साखर कारखानदारीला एकूण कर्जापैकी किती कर्ज असेल आपला अंदाजे? 40% म्हणजे बँकेचा टोटल वाटप किती टक्के आहे? टोटल वाटप 14,000 टक्के. 86% 86% कर्जापैकी 40% कर्ज फक्त साखर कारखान्यात दिलेले आहे. हे जर आपल्याला व्याज या कर्जावरचं साखर कारखान्याकडून मिळालं नाही तर आज बँक जेवढी पुढे जाताना दिसते तेवढी पुढे जाताना कदाचित भविष्य काळात दिसणार नाही. एक. नंबर 2, गेल्या वर्षी जी महाराष्ट्रातली साखर कारखानदारी आहे त्या महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीमध्ये साधारणतः प्रत्येक साखर कारखाना 150 दिवस ते 160 दिवस चालला पाहिजे. पण ऊसाची उपलब्धता कमी असल्यामुळे गेल्या वर्षी बहुतेक सरासरी सगळे कारखाने 100 दिवसापेक्षा जास्त चालले नाही. परिणामी गाळप कमी झालं. गाळप कमी झाल्यामुळे साखर कमी उत्पादन झाले. MSP आणि FRP मधल्या दरामध्ये खूप अंतर आहे. गेल्या काही वर्षामध्ये FRP केंद्र सरकारने 6 वेळा वाढवली पण MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस ही वाढवली नाही. आणि त्यामुळं जो कारखाना 1 टन ऊस गाळतो त्याला शेतकऱ्याला जे पैसे द्यायला लागतात त्याच्यामध्ये त्याला किमान 500 रुपयाचा तरी लॉस त्या साखर कारखान्यांना सहन करायला लागतात. साखर परवडत नाही म्हणून इथेनॉलचे प्रोजेक्ट केले. केंद्र सरकारने 27% म्हणजे केंद्रानेच सांगितलं की सगळ्यांनी इथेनॉलचे प्रोजेक्ट करा. आपण पेट्रोलमध्ये ते इथेनॉल मिक्स करू. त्याच्यामुळं आपल्याला बाहेरून जे पेट्रोल आयात करावं लागतं, फॉरेन एक्सचेंज द्यावं लागतं. त्याच्यामुळं आपलं परकीय चलन वाचेल. सगळ्या कारखान्यांनी कर्ज काढली, इथेनॉलचे प्रोजेक्ट उभे केले. केंद्र सरकारने हमी दिली होती की या OMC ज्या आहेत कंपन्या त्या तुमचं इथेनॉल खरेदी करते. पण या देशामध्ये गेल्या वर्षी जेवढं इथेनॉल तयार झालं त्याच्या फक्त 27% इथेनॉल हे ऊसापासून बनणाऱ्या इथेनॉल पैकी खरेदी केलं गेलं. उर्वरित इथेनॉल हे ग्रेड पासून म्हणजे
अन्नधान्य जे आहे ज्वारी मका वगैरे याच्यापासून ते घेतलं गेलं. त्यामुळं एका बाजूला FRP देताना कारखाने अडचणीत आहेत, FRPच्या या धोरणामुळे अडचणीत आहेत. मुद्दल भरायचं, व्याज भरायचं, कारखाने अडचणीत आहेत, ऊस नाही, हा एक गंभीर प्रश्न आहे. आता नवीन सीझन सुरू करायचा आहे. सगळ्या कारखान्यांची बॅलन्स शीट आज तोट्यामध्ये दिसत आहे. एका भीमाशंकर कारखान्याचा आढावा घेतला. भीमाशंकर आपला एकदम स्ट्रॉंग कारखाना तसा देशामध्ये राज्यामध्ये, पण म्हणजे आपण 13 लाखापर्यंत गाळप केलेलं आहे भीमाशंकर. या वर्षी आपण 8,83,000 टनाचं गाळप केलं आहे. आणि मी जो आढावा घेतलाय या येत्या सीझन मध्ये जास्तीत जास्त 6 लाख टन ऊसाचं गाळप भीमाशंकर करू शकेल. याचा अर्थ आपलं पूर्ण क्षमतेने तो कारखाना चालवायचा जर असेल, आम्हाला जवळपास 4-5 लाख टन तरी ऊस बाहेरच्या जिल्ह्यातून इकडून ज्या भावाने मिळेल, ज्या वाहतुकीच्या खर्चाने मिळेल, तो आणावा लागणार आहे. तरच, नाहीतर तो काय झालं की कारखाना 100 दिवस चालला. कारखान्याचे जे कर्मचारी आहेत त्यांना उरलेले दिवस घरी बसून पगार द्यावा लागतोय. बाकीचे खर्च चालूच आहे. आणि या वर्षी जे संकट आपल्याकडे घातलेलं आहे, परवा अर्थसंकल्प मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अल निनोचा प्रभाव यावेळेला जास्त वाढेल आणि त्यामुळे कदाचित पाऊस कमी पडेल. आजच्या वर्तमानपत्रामध्ये याही सूचना आलेल्या आहेत की पिण्याच्या पाण्याचं नियोजन करा, कारण पाऊस लवकर नाही पडला तर धरणांमधलं जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी राखून ठेवावं लागेल. शेतीला पाणी देण्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे ऊस लागवड कमी होईल आणि ऊस लागवड कमी झाली आणि हे जर कारखान्याची बॅलन्स शीट मायनसमध्ये असली तर बँकेला त्यांना कर्जही देता येणार नाही.